प्लास्टिक वापराला पर्याय म्हणून आपण काय काय करू शकतो? अगदी रोजच्या गोष्टी आहेत. मगाशी आपण ज्या छोट्या ग्लासचा उल्लेख केला होता, तर त्याच्याऐवजी आम्हाला चहा तर प्यायचा असतो दिवसभरात कधीतरी. तर मग तो प्लास्टिक ऐवजी आम्ही कोणत्या कंटेनरमधून किंवा आम्हाला ते कसं सोयीचं पडेल घेऊन जा? छान प्रश्न आहे आणि हे रोजच्या काळामध्ये आपण ते वापरत असतो. प्रतिदिन त्याचा वापर करत असतो. हे जो प्लास्टिकचा जो ग्लास आहे, हा प्लास्टिकचा ग्लास आपण सर्रास चायसाठी वापरत असतो. याच्यामध्ये जे काही BPA कंटेंट्स असतात, बिसफिनॉल ए कंटेंट, हे आपल्या शरीरामध्ये जातात आणि त्याच्यापासून रोग सुद्धा तयार होतात. कारण चहा गरमच असतो आणि 70 ते 80 डिग्री सेल्सिअसला त्या तापमानानंतर ते त्याचं वितळणं चालू होतं आणि वितळल्यानंतर तेच प्लास्टिक आपल्या शरीरामध्ये जातं, याचं आपल्याला भान नाही. त्याच्यासाठी आपण काही पर्याय म्हणून, तुम्हाला आठवत असेल, काही गुल्लक, मातीचे जे गुल्लक होते ते चालायचे आधी आणि ते फेकून द्यायचे, रियूज व्हायचे, रिसायकल व्हायचे. त्याचा सुद्धा आपण वापर करायचो आणि त्याच्यामुळे काय झालं, हे प्लास्टिक आल्यामुळे रोजगार सुद्धा मागं पडला. कुंभार लोक जे काही बनवत होते ते सुद्धा बनवणं बंद केलं, कारण की आपल्यासारख्या लोकांची डिमांड नसल्यामुळे ते त्याचा वापर होऊन नाही राहिला. आणि तुम्ही स्वतः जे लोक सहभागातून त्यांची डिमांड केली तर हे होऊ शकतो आणि त्याला पर्याय म्हणून असे पुष्कळ बाजारामध्ये उपलब्ध आहेत वस्तू, परंतु त्यांना तुमची डिमांड असणं आवश्यक आहे. बरोबर, म्हणजे पेपर पासून बनलेला फक्त पेपर, त्याच्यात प्लास्टिक कोटिंग नसायला पाहिजे. एक्झॅक्टली. आणि प्लास्टिक कोटिंग असलं तर जे त्याचं सुद्धा लिचिंग काही टेम्परेचर पद्धतीने ते होऊ शकते आणि ते सुद्धा आपल्यासाठी घातक आहे. आता जे स्क्रीनवर दिसतंय तो ग्लास आपण वापरू शकतो ना, तो कागदापासून जे बनवलेला आहे तोच फक्त. अच्छा. हा, आणि परंतु ज्याला प्लास्टिक कोटिंग आहे आतमधून ते वापरायचं नाही. आणि मजाल तर इतकी झालेली आहे, काही कंपन्या सुद्धा त्याच्या खालच्या ज्या भागाला बॉटम मध्ये ते ऍडेसिव्हचा उपयोग करतात, वॅक्सचा उपयोग करतात. वॅक्सचा उपयोग केल्यामुळे आपल्याला जी मळमळ करणं, ऍसिडिटी होणं आणि हे जो प्रकार आहे त्याच्यामुळे होतात. आणि ह्या ग्लास पासून 100% किडनीचे रोग होऊ शकतात. हे रिसर्च केलेलं आहे, हे पूर्ण वैज्ञानिक आहे. त्यापेक्षा मग आपला छोटासा कप आपण स्वतः घेऊन जाणं हे जास्त सोयीचं पडेल. आम्ही आमच्या दुकानामध्ये चिनी मातीचे भांडे ह्या प्रकारे किंवा मातीचे भांडे सुद्धा वापरत असतो आणि चांगलं हाताळण्यासाठी सुद्धा चांगलं आहे. ह्या गोष्टी सोप्या गोष्टी, जे आधी होतं तेच आपल्याला करायचंय, मोठं नवीन काहीच नाही करायचंय. फक्त हे प्रबोधन मागचं 25 वर्षापासून हे पूर्ण बदललेलं आहे, म्हणून हे प्लास्टिक आल्यामुळे हे प्रबोधन परत करावं लागलं. जे जुने काळचे लोक आहेत ते समजू शकतात, त्यांना सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी माहीत आहेत, परंतु नवीन जी पिढी आलेली आहे 25 वर्षानंतरची, त्यांना काहीच माहीत नाही. मला यानंतरचा प्रश्न हाच विचारायचा आहे की प्लास्टिकचा आपल्यावर म्हणजे माणसांवर किंवा पर्यावरणावर, जनावरांवर होणारे जे परिणाम आहेत, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट, त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? कोणते कोणते परिणाम होतात? जे प्लास्टिक आपण वापरतो ते सगळ्यात अगोदर मानवासाठी फार घातक परिणाम आहे. आता तुम्हाला एक उदाहरण म्हणून देतो की जेव्हाही आपण पंगतीमध्ये जातो, समारंभामध्ये जातो, तिथे काय असतं? प्लास्टिकचे कप, प्लास्टिकचे प्लेट्स, द्रोण, थर्माकोल, आणि याच्यामध्येच आपण जेवण करत असतो. आणि हे जेवण करताना आपल्याला त्याचं भान सुद्धा नाही की हे जेवण नाही, आपण जहर खात आहे. आणि हे जे जहर आहे ते सगळ्यात अगोदर मानवावर इफेक्ट पडतो आणि त्याच्यानंतर जे काही उष्ट खऱ्या पोटामध्ये जातं आणि त्याच्या पोटामध्ये जाऊन ते मृत्युमुखी पडतात. आणि महत्वाचं म्हणजे तेच काही मीठ खाणारे काही लोक असतात, ते सुद्धा ते प्लास्टिक खात आहे हे त्यांना सुद्धा भान नाही. म्हणजे जेणेकरून हा जो प्लास्टिक आहे तो शेवटी मानवाच्या, प्राण्यांच्या पोटामध्ये जातो आणि पर्यावरणानंतर त्याचं नुकसान होतं.